अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कशा आहात? चला, आज ना मी बनवणार आहे फणसाची बुर्जी। तर चला लागूया आपण तयारीला। फणसाची बुर्जी बनवायला आपल्याला फणस चिरून घ्यायचा आहे। तो मी चिरून घेतलाय आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता या फणसाला कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर चला मी आता कुकरला लावते। चला बघूया आपण आता आपला फणस शिजलाय का। हा बघा, व्यवस्थित शिजला। आता ह्याला आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडं गार झाला ना की मग त्याला स्मॅश करून घ्यायचं चांगला बारीक असा। हे बघा, हे ना अशा पद्धतीने आपल्याला असे स्मॅश म्हणजे असे सुटे सुटे असे म्हणजे बारीक बारीक असे करून घ्यायचे। आता याच्यात घालायचं आपल्याला तेल। तेल थोडं जरा जास्त घालायचं आणि तेल तापलं की मग मोहरी, हिंग आणि जिरं असं घालून घ्यायचंय। मोहरी घालायची, मोहरी तडतडली, हिंग घालायचा आणि जिरं। आता घालायची आहे आपल्याला मिरची, हिरवी मिरची, कांदा, कांदा थोडा आपल्याला आता परतवून घ्यायचा आहे। बघा, मी ह्या पद्धतीने फणसाची बुर्जी करते, तर तुम्ही पण करून बघा कशी लागते। फार सुंदर लागते। कांदा तर परतायला ठेवला ना, थोडंसं त्याच्यात मीठ घालायचं म्हणजे कांदा जरा लवकर परतला जातो आणि मऊपणा येतो त्याला। तर या माझ्या पद्धतीने अशी तुम्ही बुर्जी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नवनवीन व्हिडिओ अशा पद्धतीनेच बघायला मिळतील। त्याच्यामध्ये शिमला मिरची बारीक चिरली आहे ती टाकायची, ती थोडी परतून घ्यायची। आता घालायचं हा बारीक चिरलेला टोमॅटो आणि ते सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचंय। कांदा आपला छान परतला गेलेला आहे। मग अशी कांदा परतताना आपण मीठ घातलं, थोडंसं अजून घालायचंय, 1 पाऊण चमचा। आणि आता घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये हळद, तिखट, काश्मीरी मिरची पावडर, जरा रंग छान येईल, आणि हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा आपला घरी घरगुती केलेला हा मसाला आहे। साधारण धने, जिरं अशा पद्धतीने गरम मसाला घरगुती केलाय, तो थोडासा घालायचा वासासाठी की छान लागते, म्हणजे त्याला एक चव वाढेल, बाकी काही नाही। आणि आता आपण हे स्मॅश केलेला जो फणस आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत
आणि मग त्याला छान वाफेवर पण पुन्हा शिजवणार आहोत. 1-2-3 मिनिटं वाफ द्यायची आहे त्याला. आता ह्याला चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं झाकण घालून आपण त्याला पुन्हा 1-2-3 मिनिटासाठी वाफ द्यायची, शिजवायचं. त्याला झाकून व्यवस्थित आपण पुन्हा शिजवून घ्यायची. चला बघूया तयार झाली का. हे बघा आपली बुर्जी तयार झालेली. आता त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातली की अजून स्वाद वाढतो छान. जे कुठलाही जिन्नस खूपच म्हणजे कुठलाही पदार्थ जर तुम्ही बनवलात ना तर तो कोथिंबीरीमुळे अजून त्याचा स्वाद प्रचंड वाढतो. त्यामुळे कोथिंबीर ही हवीच. ही झाली रेडी आपली बुर्जी. ही बघा आपली फणस बुर्जी तयार झालेली आहे. तर चला बघा आणि पटपट आपणही करून बघा या माझ्या पद्धतीने. आणि व्हिडिओ आवडल्यास बघा, सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ बघायलाही मिळतील. तर चला पुन्हा भेटूया आपण. बाय.